हाय फ्रेंड, वेलकम टू द SVC क्लासेस टेक. मित्रांनो, आज आपण बघणार आहे ग्रॅव्हिटेशनचा पार्ट सेकंड. ठीक आहे मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बुकमधलं पेज नंबर 4 ओपन करायचं आहे आणि तिथनं आपण समोर सुरू करणार आहे. त्याच्या अगोदरचं आपण व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये बघितलेला आहे आणि तो व्हिडिओ क्रमांक 1 ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर आता सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. मित्रांनो पेज क्रमांक 4 वर जायचं आहे. 4 वर गेल्यानंतर तुम्हाला एक टॉपिक दिसेल, ते टॉपिक आपल्याला बघायचं आहे. ते टॉपिक आहे आपलं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला असं सांगतो की बघा मित्रांनो, 2 प्लॅनेट आहेत. ठीक आहे, आणि या 2 प्लॅनेटमध्ये काय एक फोर्स आहे. या 2 प्लॅनेटमध्ये एक फोर्स आहे. तो फोर्स काय करतो, या 2 प्लॅनेटला एकमेकाकडे खेचतो. अट्रॅक्शन फोर्स आहे या दोन्ही प्लॅनेटमध्ये. तो काय करतो, ह्या दोन्ही प्लॅनेटला एकमेकांना खेचतो. ठीक आहे, याच्यामध्ये एफ फोर्स आहे, याच्यामध्ये एफ फोर्स आहे आणि दोघांच्या सेंटरमधले डिस्टन्स आहे डी. ठीक आहे मित्रांनो, डिस्टन्स डी करा. ठीक आहे, जर एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर नसेल, ठीक आहे, अशा प्रकारचं असेल तर त्याचं सेंटर आपण कन्सिडर करायचं. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, 2 प्लॅनेट आहेत आपल्याकडे. या दोन्ही प्लॅनेटमधलं जे अट्रॅक्शन फोर्स असतो तो काय असतो ते आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो बघा, द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपला हा सांगतोय द फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे जे यांच्या दोघांमधला जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एफ. बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे दोघांचं जे काही मास आहे, M1 म्हणजे ह्या प्लॅनेटचं मास, M2 म्हणजे ह्या प्लॅनेटचं मास, त्या दोघांच्या मासाला काय प्रोडक्ट आहे, म्हणजे दोघांचा गुणाकार आहे. अँड देन अँड युनिव्हर्सली प्रोपोर्शनल, आणि युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे यांच्यामधलं जे काही स्क्वेअर आहे या दोघांमधलं, ठीक आहे, ते आहे डी. म्हणजे डीचा स्क्वेअर. काय सांगितलं आहे, म्हणजे युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हाच आहे आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन, जो की आपण इथे लिहिलेला आहे. फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 इंटू M2. M1 आणि M2 हे काय मासेस आहेत. डी स्क्वेअर म्हणजे काय आहे, हा डिस्टन्स बिटवीन द 2 प्लॅनेट, 2 प्लॅनेटमधलं डिस्टन्स आहे. तर मित्रांनो बघा, त्यानंतर बघा, जर आपण या इथं जर आपण जी कॉन्स्टंट घेतला, जी, तर काय येईल बघा, एफ इक्वल टू जी. आता जी इथं मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. ठीक आहे, जी काय आहे, तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. तो काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, जो की आपण इथं घेतलेला आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म्युला तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, इफ द मास ऑफ द वन ऑब्जेक्ट इज डबल देन द फोर्स ऑल्सो डबल. बघा मित्रांनो, इथं बघा हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, एफ इक्वल टू जी इंटू M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर. बघा, याच्यामधलं जर कोणत्याही एमचं म्हणजे मास जर आपण डबल केलं तर काय होईल, फोर्ससुद्धा डबल होईल. फोर्ससुद्धा काय होईल, डबल होईल. इफ द डिस्टन्स इज डबल, जर आपण डिस्टन्स डबल केलं देन द फोर्स इज डिक्रीज बाय द फॅक्टर ऑफ द 4. तर फोर्स काय होईल, 4 टाइम्स कमी होईल. काय होईल, जर डिस्टन्स जर आपण डबल केलं, म्हणजे 2 प्लॅनेट आहेत यांच्यामधले डिस्टन्स जर आपण डबल केलं तर त्यातला जो फोर्स आहे तो 4 टाइमने कमी होईल, हे ध्यानात ठेवा. देन फॉर इरेग्युलर शेप देन डिस्टन्स डी इज टेकन फ्रॉम द सेंटर. जर इरेग्युलर शेप आहे अशा प्रकारचा तर त्याचं डिस्टन्स आपण सेंटरपासूनच कन्सिडर करणार. तर मित्रांनो, हा होतं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, जो आपण बघितला. त्यानंतर बघा मित्रांनो, आता युनिव्हर्सल जो कॉन्स्टंट आहे
त्याचा जो युनिट आहे ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम टू द पॉवर -2. तर हा याचा युनिट आहे. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, द सेंटर मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज ॲट द पॉईंट इनसाइड ऑर आउटसाइड द ऑब्जेक्ट ॲज इज द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी अज्यूम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. बघा, सेंटर ऑफ मास दोन आपल्याकडे मित्रांनो हा एक प्लॅनेट आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता याचं जे सेंटर ऑफ मास असेल ते कुठं असणार आहे? या सेंटरवर असणार किंवा सेंटरवर असणार किंवा मधात कुठेतरी असणार, कुठे बी असू शकते. ठीक आहे मित्रांनो. तर हे आहे सेंटर ऑफ मास. तर आपण याला कुठं कन्सिडर करतो? इनसाइड और आउटसाइड ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे तो इनसाइड पण असू शकतो आणि आउटसाइड पण त्याच्या सेंटर ऑफ मास असू शकते. ठीक आहे. देन स्पेरिकल ऑब्जेक्ट हॅव्हिंग अ युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट अ जिओमेट्रिकल सेंटर. एक सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे आणि याची जर डेन्सिटी जर युनिफॉर्म असेल, ठीक आहे, तर याचं जे सेंटर असते ते कसं असते? जिओमेट्रिकल असते. द सेंटर ऑफ द मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग द युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट अ सेंट्रॉइड. जर सेंटर ऑफ अ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग अ युनिफॉर्म डेन्सिटी, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचं जे सेंटर ऑफ मास आहे ते कसं आहे? युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म डेन्सिटी आहे आणि ती सर्व सेंटरला असते त्याच्या. जर युनिफॉर्म डेन्सिटी असेल आणि सर्क्युलर ऑब्जेक्ट, युनिफॉर्म डेन्सिटी आहे, सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे, तर याची जे सेंटर ऑफ मास आहे ते कुठं असते? तर याच्या सेंटरला असते. हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. तर मित्रांनो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? तर एखादा ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर फिरत आहे, कॉन्स्टंट स्पीड आहे त्याचा, तर त्याला म्हणणार आपण, त्याचा कॉन्स्टंट स्पीड आहे, मग त्याला म्हणणार आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजले मित्रांनो? द ऑब्जेक्ट मूविंग इन अ सर्कल विथ द कॉन्स्टंट स्पीड. एखादा ऑब्जेक्ट आहे तो सर्कलमध्ये कॉन्स्टंट फिरत आहे, कॉन्स्टंट स्पीड आहे, तर त्याला म्हणणार आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि बघा, ज्यावेळेस मित्रांनो हा फिरत असताना बघा, व्हेन द ऑब्जेक्ट कॉन्स्टंटली ॲक्टेड अपॉन बाय द फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. तर काय होईल मित्रांनो, एखादा ऑब्जेक्ट आहे तो कॉन्स्टंटली फिरत आहे सर्क्युलर, म्हणजे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. ठीक आहे, पण त्याच्या ज्या मोशनमुळे तो काय करतो? सेंटरकडे खेचल्या जातो कोणत्या तरी फोर्सने. ठीक आहे, तो फोर्स कोणता मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या तरी फोर्स जो सेंटरकडे खेचला जातो त्यालाच म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. त्यालाच काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स काढायचा फॉर्म्युला आहे तरी काय? तर बघा मित्रांनो, इथे दिलेला आहे F इक्वल टू mv² अपॉन R. हे आहे सेंट्रिपिटल फोर्स काढायचा फॉर्म्युला. म्हणजे दोन ऑब्जेक्ट आहेत, त्यांच्या मधामध्ये काही फोर्स आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणूया. दोन ऑब्जेक्ट आहेत, ते एकमेकांना खेचतात. फॉर एक्झाम्पल बघा, आपली पृथ्वी आहे आणि चंद्र आहे, अर्थ आणि मून. हे आता मून काय करतो? आपल्या पृथ्वीभोवती फिरत असतो. ठीक आहे, ओके. फिरत असताना काय होईल की ह्या दोघांमध्ये काहीतरी फोर्स असणार. ठीक आहे, त्या फोर्स असल्यामुळे चंद्र काय करतो? त्याचं जे ऑर्बिट आहे, ऑर्बिट सोडून जात नाही, म्हणजे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग तो सेंट्रिपिटल फोर्स काढायचा आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय आहे? M इक्वल टू mv² अपॉन R. हा सेंट्रिपिटल फोर्स काढण्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, आपल्याला फॉर्म्युला आपण इथं बघितलेला आहे. सेंट्रिपिटल फोर्स काढायचा फॉर्म्युला F इक्वल टू mv² अपॉन R. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ प्लॅनेट इन अ 1 रिव्हॉल्युशन. आता बघा, हा प्लॅनेट आहे आणि इथून हा प्लॅनेटने फिरायला सुरुवात केली आणि इथं पुन्हा आलेला आहे. म्हणजे काय केलं त्याने? पूर्ण सर्कल पूर्ण केलेलं आहे. आणि ते डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? पेरिमीटर काढावं लागेल. पेरिमीटर आपण कसं करतो? 2π
आर, 2πr, ठीक आहे, 2πr. मग जर आपल्याला वेलोसिटी काढायची तर आपण कसं काढणार, v इक्वल टू 2πr अपॉन टी. टी म्हणजे काय, टाईम रिक्वायर्ड फॉर द रिव्हॉल्युशन, पिरियड फॉर रिव्हॉल्युशन म्हणजे किती वेळ लागला. तर ही वेलोसिटी आपण त्याची काढू शकतो जो ऑब्जेक्ट सर्क्युलर फिरत आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्ही समुद्रामध्ये बघितलं असेल लो टाईड अँड हाय टाईड, ठीक आहे. आता लो टाईड आणि हाय टाईड म्हणजे काय, तर तुम्हाला माहीत आहे आपल्या पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि चंद्र फिरताना तुम्हाला अगोदरच आपण सांगितलेलं आहे की पृथ्वी आणि चंद्र याच्यामध्ये एक फोर्स आहे, दोघांमध्ये तो फोर्स आहे, ठीक आहे. आता तो फोर्स काय करतो, चंद्राला आपल्याकडे खेचतो आणि जे काही चंद्रामध्ये जो फोर्स आहे तो आपल्या पृथ्वीवरच्या काही वस्तू त्याच्याकडे खेचत असतो, म्हणजे हा फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे दोन्ही प्लॅनेटच्या मधामध्ये. तर मग काय होईल, ज्या वेळेस चंद्र पृथ्वीच्या ज्या भागासमोर येईल तो भाग पृथ्वीकडे चंद्राकडे खेचला जाईल. म्हणजे बघा हा भाग खूप दूर आहे, ठीक आहे, हा भाग कसा आहे, हा भाग आहे परपेंडिक्युलर आणि हा भाग चंद्रासमोर आलेला आहे, म्हणजे हा भाग चंद्राकडे खेचला जाईल. म्हणजे ह्या भागामध्ये जिथं काही समुद्र असेल तिथं पाण्याची लेवल आपल्याला वाढलेली दिसेल आणि जे काही जे पोल आहेत, पोल हे आहे इक्वेटर, ठीक आहे. हॉरिझॉन्टल मी लाईन काढतो, आहे इक्वेटर आणि वर्टिकल काढतो, हे आहेत पोल. म्हणजे पोलवर काय होईल, तर पोलवर असेल लो टाईड, पोलवर काय असेल लो टाईड आणि इक्वेटरवर असेल हाय टाईड. हे तुम्हाला मित्रांनो समजलं असेल. हे सगळं कशामुळे होते, तर आपल्या चंद्र आणि पृथ्वी यांच्या मधामध्ये जो फोर्स आहे अट्रॅक्शन फोर्स त्याच्यामुळे. तर मित्रांनो नंतर आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मित्रांनो बघा, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट वरती फेकतो, वरती फेकल्यानंतर जशी जशी जी गोष्ट वरती जाईल तशी तशी तिचा जी वेलोसिटी आहे, तिचा जो स्पीड आहे तो कमी कमी होत जातो, ठीक आहे. आपण इथून 10 न्यूटन जर फोर्स लावला, वरती जाताना तिचा फोर्स कमी कमी होत जाईल आणि फायनली तो फोर्स 0 बनेल. 0 बनल्यानंतर जी ग्रॅव्हिटी आहे आपली, ग्रॅव्हिटी त्याला पुन्हा खाली खेचण्याचा प्रयत्न करते आणि तो ऑब्जेक्ट पुन्हा आपल्या पृथ्वीवर येतो. तर कन्सिडर करा मित्रांनो, हा आहे आपली पृथ्वी. बघा हा ऑब्जेक्ट जर आपण पृथ्वीवरून वरती फेकला, ठीक आहे, तर मित्रांनो हा वरती फेकला, आपण वरती फेकल्यानंतर त्याचा जर फोर्स जर संपला असेल तो पुन्हा पृथ्वीवर येईल, ठीक आहे. पण मग तो आकर्षित कोणाकडे होईल, जो पृथ्वीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो फोर्स काय होतो, नेहमी ॲक्ट होत असतो सेंटर, ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या सेंटरकडे. म्हणजे हा बघा तुम्हाला दिसेल हा पृथ्वी असेल आणि हा वर जर फेकला तो पृथ्वीच्या सेंटरकडे आकर्षित होईल. एकूण जर आपण असा फेकला तर पृथ्वीच्या सेंटरकडे आकर्षित होईल, एकूण जर फेकला तर पृथ्वीच्या सेंटरकडे तो आकर्षित होईल. यावरून आपल्याला समजते की जो काही ऑब्जेक्ट आहे तो पृथ्वीच्या सेंटरकडे काय होत असतो, अट्रॅक्ट होत असतो. नंतर बघायचं अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. द अर्थ एक्झर्ट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अ ऑब्जेक्ट नियर इट. बघा आपली पृथ्वी काय करते, एखादा ऑब्जेक्ट त्या जवळ आहे, फॉर एक्झाम्पल मून, तर त्याच्यावर त्याचा फोर्स ॲक्ट करत असते. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ, न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे आपला, द लॉ ऑफ न्यूटनचा सेकंड लॉ, लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स एक्सेलरेशन. बघा आताच्या बॉडीमध्ये एखादा फोर्स जर अट्रॅक्ट होत असेल तर नक्की त्याच्यामध्ये काहीतरी एक्सेलरेशन घडून येते, हे ध्यानात ठेवायचं. हे घडून येते हे आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशन एक्सेलरेशन सांगते. बघा दिस इज कॉल्ड द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड डिनोटेड बाय द जी. बघा आता मित्रांनो एक वस्तू आपण पृथ्वीवरनं वरती फेकली, वरती फेकल्यानंतर काही वेळाने ती वस्तू पुन्हा खाली येईल माहीत आहे, पण जशी जशी ती खाली येईल तशी तशी तिचा स्पीड वाढत जातो. जशी जशी ती वस्तू खाली येईल आपल्या पृथ्वीकडे, पृथ्वीच्या सेंटरकडे जेव्हा ती आकर्षित होईल तशी तशी तिचा जो स्पीड आहे, तिची वेलोसिटी आहे ती वाढत जाते. त्याची जी वेलोसिटी आहे
ती वेलोसिटी आहे, स्पीड आहे, ती काय करते, वाढत जाते. याचा अर्थ काय झाला, आपण त्याला म्हणूया ऑसिलेशन. पण ते ऑसिलेशन कशामुळे निर्माण झालेलं आहे, ग्रॅव्हिटीमुळं. कशाच्या ग्रॅव्हिटीमुळे, तर आपल्या पृथ्वीच्या. तर तिला आपण म्हणतो ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि तो दाखवतो कशाने, आपण स्मॉल जीने. ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण कशाने दाखवतो, तर स्मॉल जीनं. तर बघा मित्रांनो, आता स्मॉल जीची आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर व्हॅल्यू काढणं मित्रांनो, ठीक आहे, तेवढं काय आपल्याला बघायचं नाही, ठीक आहे, फक्त बेसिक बघायचं आहे. तर मित्रांनो, दोन ग्रहामधला फोर्स काढायचा किंवा सेंट्रिपिटल फोर्स काढायचा. कसा काढणार आपण, जी हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, जी m1 m2, ठीक आहे, हे दोन ऑब्जेक्टचे मास आहे. देन r² किंवा d², हे काय आहे, डिस्टन्स बिटवीन द टू प्लॅनेट्स, ह्या काढलेला आहे. नंतर आपला फोर्स म्हणजे काय आहे, m × g, हे सर्वांना माहीत आहे. फोर्स म्हणजे दोन इक्वेशन जर आपण एकत्र केले तर आपल्याला काय भेटेल, तर बघा mg इक्वल टू gm स्मॉल m r². तर इकडे m आहे, इकडे m आहे, तर m गेट कॅन्सल, आपण कॅन्सल केला, आपल्याकडे राहिलेला आहे जीची व्हॅल्यू निघेल जी कॅपिटल M अपॉन R. आता हा कॅपिटल M म्हणजे काय, आपल्या पृथ्वीची व्हॅल्यू घ्या किंवा आपल्या पृथ्वीचं मास धरा, ठीक आहे, आपण पृथ्वीचं मास धरू शकतो. r² म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू प्लॅनेट, ठीक आहे. जर याच्यामध्ये जर आपण ह्या व्हॅल्यू टाकल्या, ठीक आहे, जीची व्हॅल्यू टाकली, पृथ्वीचं मास टाकलं आणि नंतर त्याच्यामध्ये R टाकलं, R म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू प्लॅनेट, तर मित्रांनो आपल्याला जी व्हॅल्यू भेटते ती व्हॅल्यू भेटते G इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. पण याला आपण 9.8 मीटर पर सेकंदच घेतो, ठीक आहे. जनरली याला आपण 9.8 सेकंद घेतो, ठीक आहे. आता याची व्हॅल्यू काय आहे, कसं काय, तेवढं डीपमध्ये आपल्याला बघायचं नाही. जास्त डीपमध्ये बघितलं तर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अवघड जाईल, किचकट वाटेल आपल्याला, ठीक आहे मित्रांनो. फक्त जीची व्हॅल्यू ध्यानात ठेवा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला जीची व्हॅल्यू ध्यानात ठेवावी लागेल. कधी कधी प्रॉब्लेममध्ये देत नाहीत, तर 9.8 घेतलं तरी चालते, 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर हे ध्यानात ठेवा, जीची व्हॅल्यू. त्यानंतर मित्रांनो व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. तर मित्रांनो आपण बघितलं जीची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन होते का, म्हणजे काही वेगवेगळ्या जागी ती जी आहे, म्हणजे ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ती वेगवेगळी आहे का, तर यस, इट इज अ डिफरन्स. तर बघा मित्रांनो, चेंज अलॉंग अ सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती प्रत्येक जागी वेगवेगळी आपल्याला आढळते ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, स्मॉल जी. तर बघा, विल द व्हॅल्यू ऑफ द जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, हे प्रश्न विचारलेला आहे. सगळे सारखेच आहे का, द आन्सर इज नो, पृथ्वीवर सारखी नाही आहे. रिझन, व्हॉट इज द रिझन, द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट ॲज ॲक्च्युअली स्पेरिकल अँड सो इट इज अ distance from the point on the surfaces earth from its center differs somewhat places to places. म्हणजे आपली जी पृथ्वी आहे एकदमच स्पेरिकल नाही आहे, म्हणजे एकदमच गोल नाही आहे. आपली पृथ्वी अशा मी काढतो मित्रांनो, एक मिनिट. आपली पृथ्वी एकदमच गोल नाही आहे, ठीक आहे, अशा प्रकारे आहे. म्हणजे इक्वेटरवर बघितलं तर त्याचं डायमीटर जास्त आहे, इक्वेटर ती अशी लांब जास्त आहे, ठीक आहे. पण अशी जर आपण जर त्याचं डायमीटर मोजलं तर हे खूप कमी भरते. म्हणजे हा इक्वेटरवर जास्त आहे आणि पोलवर तिचं जे डायमीटर आहे किंवा त्याचं आपण रेडियस आहे ते कमी आहे. त्याच्यामुळे जी ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती पोलवर जास्त आहे. जे पोल आहेत पृथ्वीचे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, इथं आपल्याला ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त सापडते आणि इक्वेटरवर कमी सापडते, ठीक आहे मित्रांनो. तर बघा, जे पोल आहेत पोलवर सापडते 9.832 मीटर पर सेकंद आणि जी इक्वेटरवर सापडते 9.78 मीटर पर सेकंद स्क्वेअर. जनरली आपण 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअरच घेत असतो. तुम्हाला ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी प्रत्येक जागी सारखा नाही, नॉर्थ पोल साऊथ पोलवर जास्त आहे आणि इक्वेटरवर कमी आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर चेंज विथ द हाईट, त्याचप्रकारे जर आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर वरती गेलो तिथंसुद्धा
ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होताना आपल्याला आढळते. जशी जशी आपण पृथ्वीपासून वरती जाणार तसं तसं ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती कमी होत जाते. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे जर आपण आता जे एरोप्लेन असतात, विमान असतात, ते जास्त अंतरावर उडत नाही. जवळपास 10 किलोमीटर अंतर असते त्यांच्यामध्ये. आणि आपल्या पृथ्वीच्या भागामध्ये त्याच्यामुळे जी ग्रॅव्हिटेशनची जी व्हॅल्यू चेंज होते ती खूप कमी असते. पण जे सॅटेलाईट असतात, ठीक आहे, ते पृथ्वीभोवती फिरतात, त्यांचं अंतर खूप जास्त असते. ठीक आहे. त्यांचं अंतर खूप जास्त असते. म्हणजे जवळपास त्याचं अंतर असते 6400 जवळपास किलोमीटर असते. त्याच्यामुळे जी व्हॅल्यू आहे म्हणजे 6400 आपले काय म्हणता येईल तर अर्थचं रेडियस दिलेलं आहे 6400. आणि त्याच्यामध्ये जर आपण थोडं ॲड केलं तर ती व्हॅल्यू काय जास्त काय चेंज होणार नाही. पण जर सॅटेलाईट असतात ते खूप उंचावर असतात, ते ऑर्बिटमध्ये त्याला सेट करावं लागतं. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यावेळेस जर बघितलं तर अंतर खूप जास्त असेल तर नक्कीच ग्रॅव्हिटीवर किंवा ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जीवर नक्कीच फरक पडतो. आणि फायनली इट विल बिकम अ निग्लिजिबल. आणि शेवटी तर ती खूपच कमी होते. तर मित्रांनो, चेंज विथ द हाईट म्हणजे जसं आपण पृथ्वीपासून वरती जाऊ तशा प्रकारे ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी चेंज होत असतो. तर मित्रांनो, ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठं किती असते हे आपल्याला बघायचं आहे. तर सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर, म्हणजे आपल्या पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तिथं ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जवळपास आपल्याला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आढळते. ठीक आहे. माउंट एव्हरेस्ट म्हणजेच 8.8 किलोमीटर, म्हणजे आपली अर्थ आहे, अर्थच्या सरफेसपासून जी माउंट एव्हरेस्टची उंची आहे ती आहे 8.8 किलोमीटर. तर तिथं सुद्धा आपल्याला 9.8च आढळते. कारण आपण बघितलं 10-15 किलोमीटरपर्यंत काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. मॅक्सिमम हाईट रीच बाय द मॅन मेड बलून. आता जे मॅन मेड बलून असतात त्याच्यापर्यंत आपण मॅक्सिमम हाईटपर्यंत जाऊ शकतो. तर आपण जवळपास 36 किलोमीटर 36.6 किलोमीटर जर आपण वरती गेलो आकाशामध्ये तर तिथं मात्र थोडासा फरक पडतो. 9.77 तिथं ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी असते. खूपच जास्त काही फरक पडलेला नाही आहे, तेवढं आपल्याला जाणवणार पण नाही. ठीक आहे. हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाईट, जे वेदर सॅटेलाईट असतात ते 400 किलोमीटर असतात आकाशामध्ये. तर तिथं मात्र ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चांगलीच कमी होते, तिथं असते 8.7. ठीक आहे. द हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाईट, जे कम्युनिकेशन सॅटेलाईट असतात, दळणवळण सॅटेलाईट असतात, ते जवळपास 35,700 किलोमीटर 35,700 किलोमीटर अबोव फ्रॉम द अर्थ सरफेस, आपल्या पृथ्वीपासून ते वरती असतात. तर तिथं ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खूपच कमी असते, 0.225 असते. म्हणजे खूपच कमी, म्हणून आपण तर म्हणून इथं निग्लिजिबल आहे. ठीक आहे. इथं आपल्याला पाहायला भेटते. त्यासोबतच चेंज विथ द डेप्थ, जसं की आपण पृथ्वीच्या जर खोलवर गेलो त्यानुसार सुद्धा ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. जसं जसं आपण पृथ्वीच्या सेंटरकडे जाणार, ठीक आहे, जमिनीमध्ये जर आपण गेलो, अज्युम करा जर आपण गेलो तर ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जसं जसं आपण पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये जाणार, ठीक आहे, आत जाणार, टूवर्ड द सेंटर जाणार, तर ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार, वाढणार. ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार, पृथ्वीच्या सेंटरकडे गेलो तर वाढणार, पृथ्वीपासून दूर गेलो तर कमी होणार. हा कॉन्सेप्ट ध्यानात ठेवा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मास आणि वेट. मास आणि वेटमध्ये नेमका फरक काय आहे, मास कशाला म्हणायचं आणि वेट कशाला म्हणायचं. तर मित्रांनो, मास म्हणजे काय बघा, अ मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. बघा इथे एक ऑब्जेक्ट मी काढलेला आहे. ठीक आहे. हा एक स्क्वेअर सारखा आहे. ठीक आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये जे काही मटेरियल आहे त्याचं जे काही मास आहे, मटेरियलचं वजन म्हणूया आपण एक प्रकार. ठीक आहे. जे काही मटेरियलचं मास आहे, जे काही मटेरियल आहे प्रेझेंट आहे या ऑब्जेक्टमध्ये, त्याला आपण म्हणूया मास. आणि आता ह्याच ऑब्जेक्टला आपण जर कोणत्याही ग्रहावर नेलं, इथून जर चंद्रावर नेलं किंवा मंगळ ग्रहावर नेलं
किंवा दुसऱ्या देशामध्ये लिहिलं तरी मास कुठेही सेमच असणार. मास कधीही चेंज होणार नाही, हे कन्सेप्ट ध्यानात ठेवा. मास कधीही चेंज होत नाही. तुम्ही हे ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आपण तयार केला, हा कुठं जरी नेला या आपल्या युनिवर्समध्ये, तरी याचं मास कधीही चेंज होत नाही. आता याचं युनिट काय आहे तर किलोग्राम. मासचं युनिट बघा मित्रांनो काय आहे, मासचं युनिट आहे किलोग्राम. मासचं युनिट काय आहे किलोग्राम. आणि ही एक स्केलर क्वांटिटी आहे. ही काय आहे, एक स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी आहे म्हणजे फक्त याला मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही. इट इज द सेम एव्हरीवेअर. तुम्हाला अगोदर सांगितलं आहे मास सगळीकडे सारखं असते. पृथ्वीवर जा, मंगळवर जा, चंद्रावर जा. ओके. इट डज नॉट चेंजेस इवन वेन वी गो टू द अनदर प्लॅनेट. आपण दुसऱ्या प्लॅनेटवर जरी गेलो तरी मास चेंज होत नाही. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ, इट इज मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. हायर द मास, हायर इट्स इनर्शिया. बघा मित्रांनो, न्यूटनचा जो पहिला लॉ आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, च्या ऑब्जेक्ट कुठला आहे त्याचा आपण इनर्शिया मेजर केलेला आहे. बरोबर आहे, आपण बघितलेलं आहे. इनर्शिया म्हणजे काय, जितकं जास्त मास तितकं जास्त इनर्शिया. ठीक आहे, जेवढं जास्त मास असणार तेवढंच जास्त इनर्शिया असणार. हा कन्सेप्ट ध्यानात ठेवा मासमध्ये. म्हणजे बघा, मासचं युनिट ध्यानात ठेवा किलोग्राम. मास सेम एव्हरीवेअर, मास सगळीकडे सेमच असते. इट डज नॉट चेंजेस इवन वेन वी गो टू द अनदर प्लॅनेट. जरी आपण दुसऱ्या प्लॅनेटवर जरी गेलो तरी मास कधीही चेंज होत नाही. ठीक आहे. आणि न्यूटनच्या फर्स्ट नियमानुसार जेवढं जास्त मास असेल तेवढं जास्त इनर्शिया असतो. ठीक आहे, तर तुम्हाला मास हा कन्सेप्ट समजला असेल. आता बघूया वेट. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. बघा मित्रांनो, वेट म्हणजे काय, हे एक वेट म्हणजे एक फोर्स आहे. काय आहे, एक फोर्स आहे. कशासोबत, मास. म्हणजे बघा, वेट काय एक फोर्स आहे आणि तो काय करतो, पृथ्वीच्या सेंटरकडे आकर्षित होतो. ठीक आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे आपल्याला जर वेट काढायचं असेल, वेट नथिंग बट द फोर्स. वेट म्हणजे नथिंग बट द फोर्स. यम म्हणजे मास, जे सगळीकडे सारखं असतं. आणि त्या मासला जर आपण ग्रॅव्हिटीनं जर मल्टिप्लाय केलं, आपल्या पृथ्वीची आसलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, 9.8 आहे. जर या 9.8नं जर आपण या मासला मल्टिप्लाय केलं तर जे काही आपल्याला भेटते तो असतो वेट. ते काय असतो, वेट. ठीक आहे. आणि याचं युनिट काय आहे, न्यूटन. याचं युनिट काय आहे, न्यूटन. ॲज द व्हॅल्यू ऑफ द जी इज नॉट द सेम एव्हरीवेअर. आणि जीची व्हॅल्यू म्हणजे आसलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण बघितलं आहे की सगळीकडे सारखी नाही आहे. जसं की पृथ्वीच्या सेंटरकडे आपण गेलो चालत तर वाढत जाते, पृथ्वीपासून दूर गेलो तर कमी होत जाते. तर मित्रांनो, त्याच्यामुळे जे मास असते ते सगळीकडे सेम असते, जे वेट असते ते सगळीकडे सेम नसते. हे ध्यानात ठेवायचं मित्रांनो. हे मेजर डिफरन्स याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं, युनिट ध्यानात ठेवायचं आहे. पण आपण ॲक्च्युली काय करतो, आपण बघा, वेट म्हणजे काय असते, मास इंटू ऑसिलेशन. आपण दुकानामध्ये तुम्ही जाता, ठीक आहे, काही किराणा वगैरे खरेदी करता आणि खरेदी करताना आपण काय करतो, तिथं त्याला आपण काय करतो, तिथं आपण किलोग्राम युनिट वापरतो. काय म्हणतो, 2 किलोग्राम साखर द्या. पण किलोग्राम हे युनिट आहे कशाचं, तर हे मासचं आहे. आणि आपण दुकानामध्ये जातो त्यावेळेस बॅलन्स करताना ती वस्तू काय करते, पृथ्वीकडे आकर्षित केल्या जाते, अट्रॅक्ट केल्या जाते. मग ते काय आहे तर ते वेट आहे. बरोबर आहे, ते वेट आहे आणि त्याचं युनिट आहे न्यूटन, किलोग्राम नाही. त्यानंतर मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनल वेव्स काय आहेत ते आता आपण थोडक्यात बघूया. तर मित्रांनो, एक सोपा कन्सेप्ट आहे, तेच बघूया. ठीक आहे. वेव्स आर क्रिएटेड ऑन द सरफेस ऑफ द वॉटर व्हेन वी ड्रॉप अ स्टोन इन टू इट. तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, पाण्यामध्ये जर तुम्ही दगड मारला तर त्यावेळेस तुम्हाला दिसलं असेल की वेव्ह निर्माण होतात पाण्यामध्ये. ठीक आहे, अशा गोल, ठीक आहे, तयार होतात तुम्ही दगड मारल्यानंतर. सेम त्याच प्रकारे जो लाईट आहे, जो प्रकाश आहे, इज ऑल्सो टाईप ऑफ द वेव्ह इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह.
म्हणजे ज्या प्रकारे ते वेव्ह तयार होतात त्याच प्रकारे वेव्ह आहेत आपल्याकडे, ठीक आहे. गॅमा रे आहे, एक्स रे रे आहे, अल्ट्राव्हायोलेट रे आहे, इन्फ्रा रेड वेव्ह आहे, मायक्रोवेव्ह रे आहे, वेव्हज आहेत, रेडिओ वेव्हज आहे, आर ऑल डिफरंट टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आपल्याकडे वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत जे की आपण इथं नाव त्यांची बघितलेलं आहे, ठीक आहे. तर मित्रांनो ह्या वेव्ह काय करतात, खूप लांबवर ट्रॅव्हल करू शकतात. म्हणजे जर आपल्याला जर मॅसेज मिळवायचा आहे, बघा जर आपल्याला चंद्रावरनं मॅसेज मिळवायचा, चंद्रावर आपण यान पाठवतो, ठीक आहे, त्यावेळेस जर आपण तिथनं मॅसेज जर मिळवायचा असेल तर आपल्याला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची गरज असते. कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय करतात, व्हॅक्यूममध्ये सुद्धा ट्रॅव्हल करतात. त्याच्यामुळे आपल्याला जे पृथ्वी आणि चंद्र याच्यामध्ये व्हॅक्यूम आहे, ठीक आहे, पोकळी या मधामध्ये, तर मधातून सुद्धा तो ट्रॅव्हल करू शकतो आणि आपल्यापर्यंत मॅसेज आणू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारचे वेव्ह असतात, त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, ठीक आहे. ह्या वेव्हज फक्त एवढं ध्यानात ठेवा, जास्त काही ध्यानात ठेवायची गरज नाही. तर मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे बघा आपण काय केलेलं आहे, आपल्या हातामध्ये एक आपण बॉल घेतलेला आहे आणि आकाशातून सोडल्यानंतर काय येईल, तो बॉल ॲटोमॅटिक खाली पडत जाईल. आता मित्रांनो बॉल खाली का पडत जाईल, तर अगोदरच आपल्याला माहीत आहे कशामुळे, तर ग्रॅव्हिटीमुळे. आणि आपल्याला हे पण माहीत आहे तो जसा जसा पृथ्वीकडे येत जाईल तसं तसं त्याची जी वेलोसिटी आहे ती वाढत जाईल, बरोबर आहे. त्याची वेलोसिटी काय होईल, वाढत जाईल, ठीक आहे. कशामुळे, तर ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे, ठीक आहे. पण ज्यावेळेस त्याच्यावर कोणताही फोर्स ॲक्ट नसणार, ठीक आहे, जो एखादा चेंडू आकाशातून पडत आहे किंवा कुठलाही ऑब्जेक्ट पडत आहे त्याच्यावर दुसरा कोणताही फोर्स ॲक्ट होत नाही, फक्त त्याच्यावर एकच फोर्स असतो, तो म्हणजे कोणता, ग्रॅव्हिटी. एकच फोर्स आहे, कोणता, ग्रॅव्हिटी. त्याला म्हणतो आपण फ्री फॉल. पण बघा ॲक्च्युली जर आपण आकाशातून एखादी गोष्ट सोडली, आपल्या पृथ्वीवर एखादी चेंडू आपण सोडला आणि तो पडत आहे आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर, सरफेसवर, त्याला आपल्याला फ्री फॉल म्हणता येईल का, काय म्हणाल तुम्ही? तर मित्रांनो नाही, त्याला फ्री फॉल म्हणता येणार नाही. का, कारण आपल्या पृथ्वीवर तुम्हाला माहीत आहे हवा आहे, ठीक आहे, हवा सर्वांनाच माहीत आहे. ज्यावेळेस तो चेंडू खाली पडत येईल त्यावेळेस जे हवेचे बारीक बारीक पार्टिकल असतात ते काय करतील, त्याला थोडंसं ऑब्स्टॅकल निर्माण करतील, थोडासा अडथळा निर्माण करतील. त्या अडथळ्यामुळे काय होईल, तो जो अडथळा निर्माण करतील त्याच्यामुळे जो बॉल आहे त्याच्यामुळे त्याचा जो स्पीड आहे किंवा त्याचा जो वेग आहे, ऑसिलेशन आहे, त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये कमतरता निर्माण होते, थोड्या प्रमाणामध्ये कमी होतो तो, ठीक आहे. तर त्याला आपल्याला फ्री फॉल म्हणता येणार नाही, कारण आपल्या पृथ्वीवर हवा आहे तर ते एक ऑब्स्टॅकल निर्माण करू शकते. मग फ्री फॉल असतो तो होणार कुठे, तर व्हॅक्यूममध्ये. बघा तुम्हाला माहीत आहे व्हॅक्यूममध्ये काय असतो, निगेटिव्ह प्रेशर असतो, म्हणजे जर कुठलाही पार्टिकल असतो निगेटिव्ह प्रेशर असते, तर तिथं आपण फ्री फॉल करू शकतो. तर बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण आकाशातून एखादी गोष्ट सोडतो, इनिशियल वेलोसिटी किती असते, 0 असते, बरोबर आहे. इनिशियल वेलोसिटी 0 असते कारण तो आपल्या हातामध्ये आहे, ठीक आहे. एखादी गोष्ट पडत आहे किंवा आकाशातून सुरू झाली, सुरुवातीला ती कशी आहे, स्टेशनरी आहे, रेस्ट आहे, म्हणजे ती इनिशियल वेलोसिटी 0 आहे. नंतर आता बघा ऑसिलेशन असते ए अल्फा, काय बऱ्याच ठिकाणी अल्फा लिहिले आहे, कुठे ए आहे, ए आहे इक्वल टू कशाबरोबर आहे, तर ग्रॅव्हिटी, ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या बरोबर आहे. तर बघा जे न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन आहे, ठीक आहे, सगळ्यामध्ये काय हे आपलं घेतले आहे, ठीक आहे. व्ही इक्वल टू यू प्लस ए टी आहे, ठीक आहे. पण यू काय आहे, 0 आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट काय लिहिलेलं आहे, व्ही इक्वल टू जी टी. त्यानंतर यस इक्वल टू काय आहे, हाफ जी टी स्क्वेअर, ठीक आहे. यू टी तिथं लिहिलेलं नाही कारण यू 0 आहे, दोघांचं मल्टिपल 0 येणार आहे. तर हे 3 इक्वेशन आपल्याला मिळतात. यावरून आपण वेलोसिटी काढू शकतो, डिस्प्लेसमेंट काढू शकतो, त्यानंतर आपण जर आपल्याला वेलोसिटी माहीत असेल, ग्रॅव्हिटी माहीत आहे, तर त्यावर आपण डिस्प्लेसमेंट पण काढू शकतो. तर हे 3 इक्वेशन तुम्हाला ध्यानात ठेवायचे फ्री फॉलसाठी. फ्री फॉल म्हणल्यानंतर हे 3 इक्वेशन तुमच्या लक्षात आले पाहिजे. फ्री फॉल, फक्त फ्री फॉल. ज्यावेळेस एक्झाममध्ये कधी प्रश्न फ्री फॉल त्यावेळेस इनिशियल वेलोसिटी 0 घ्यायची, म्हणजे यू 0 घ्यायचा, आणि जे न्यूटनचे इक्वेशन आहेत 3 ते तशाला तशी लिहायची, ठीक आहे. जे की इथं आपल्याला
दिसतात. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जे मित्रांनो याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण सगळे प्रॉब्लेम बघणार आहे. जेवढे काही प्रॉब्लेम पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि जे काही इथं आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये आपण बघणार आहेत. हे फॉर्म्युले ते तुमच्याकडे ठेवा, ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता मित्रांनो पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला माहीत आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आपण अभ्यास केलेला आहे. द एनर्जी स्टोअर इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन और स्टेट इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, एखाद्या बॉडीमध्ये स्टोअर केलेली एनर्जी. कशामुळे, तर त्याच्या एखाद्या स्थितीमुळे किंवा पोझिशनमुळे, त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे मित्रांनो. बरं बघा मित्रांनो, आपण एखादा ऑब्जेक्ट जर पृथ्वीपासून काही अंतरावर आहे, ठीक आहे, पृथ्वीपासून काही अंतरावर आहे, ठीक आहे, तर मग त्याचा आपण पोटेन्शियल एनर्जी कशी काढणार. ठीक आहे, पृथ्वीपासून काही अंतरावर आहे सपोज करा, ठीक आहे, तर त्याची आपण पोटेन्शियल एनर्जी कसा काढणार, तो फॉर्म्युला इथं आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, तर पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे जी एम स्मॉल एम अपॉन आर. आर म्हणजे काय, आर म्हणजे एम अँड आर अर्थ मास अँड रेडियस. हे पृथ्वीचं रेडियस आहे. काय आहे, आर प्लस एच. आता प्लस एच म्हणजे काय आहे, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तो किती अंतरावर आहे, किती उंचीवर आहे, ती इथे लिहायचं आहे आपल्याला. त्यावरून आपण त्याची पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर मित्रांनो बघा, कुठलाही ऑब्जेक्ट जर हाईटवर आहे, उंचीवर आहे, तर त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असते ती असते mgh. काय असते, mgh ही असते. ठीक आहे, mgh असते. पण आपल्याला काढायची आहे पृथ्वीपासून अंतरावर असल्यानंतर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असेल. तर मित्रांनो पोटेन्शियल एनर्जी काढायचं म्हणल्यानंतर आपल्याकडे हा फॉर्म्युला आपल्याला ध्यानात ठेवावा लागेल. एस्केप वेलोसिटी म्हणजे काय, तर मित्रांनो एस्केप वेलोसिटी म्हणजे काय बघा, we have seen that when a ball is thrown upward its velocity decreases because of the gravitation of the earth. एखादा चेंडू जर आपण आकाशामध्ये फेकला तर त्याची जी वेलोसिटी आहे ती कमी कमी होत जाते आणि फायनली इट बिकम अ झिरो, देन इट फॉल डाऊन अगेन. त्यानंतर ती पुन्हा खाली यायला सुरुवात होते. द वेलोसिटी बिकम अ झिरो आफ्टर रिचिंग द सर्टन हाईट अँड आफ्टर दॅट स्टोन स्टार्ट फॉलिंग डाऊन. काही हाईटवर पोचल्यानंतर वेलोसिटी झिरो होते, पुन्हा ते आपल्या पृथ्वीवर पळायला सुरुवात करतो. इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड ऑन इट्स इनिशियल वेलोसिटी. आता तो किती वरती जाईल फेकल्यानंतर हे कशावर डिपेंड करते, तर इनिशियल वेलोसिटीवर. मग अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन ते, ठीक आहे, थर्ड लॉ काय आहे, v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यामध्ये बघा, द फायनल वेलोसिटी ऑफ द बॉल. फायनल वेलोसिटी म्हणजे काय, ज्यावेळेस तो पोचल्यानंतर फायनल वेलोसिटी झिरो राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फक्त इनिशियल वेलोसिटी कन्सिडर करायची आहे. आणि ऑसिलेशन काय असणार, -g. -g का घेतलेला आहे आपण इथं, कारण तो ग्रॅव्हिटीच्या अपोजिट वर्क करत आहे म्हणून आपण -g घेतलेला आहे. म्हणजे बघा फायनल वेलोसिटी 0 आहे म्हणजे काय, 0 u स्क्वेअर प्लस 2 -g इंटू s. ठीक आहे, म्हणजे आपण इथे लिहिणार की यस इक्वल टू, हा यस इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तिकडे तो जाणार आहे. ठीक आहे, यस इक्वल टू -u स्क्वेअर अपॉन 2g. हे फॉर्म्युला ध्यानात ठेवायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर बघा मित्रांनो इथे हे इक्वेशन आहे. तर हा u इकडे गेला म्हणजे -u झाला, -u स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर 2 -a म्हणजे जर मल्टिप्लाय केलं तर -2a येते, म्हणजे इकडे गेल्यानंतर होईल का, होईल +2a. आणि इकडे मल्टिप्लिकेशन इकडे जाईल डिवाइडमध्ये 2a आणि इकडे येईल यस. म्हणजे जर आपल्याला एस्केप वेलोसिटी काढायची आहे, ठीक आहे, म्हणजे इनिशियल वेलोसिटी काढायची आहे, ती कशी काढणार आपण, एस्केप वेलोसिटी किंवा इनिशियल वेलोसिटी, तर काढणार यस इक्वल टू
-u²/2g. आता मित्रांनो यस काय आहे, तर जी काय आपली वेलोसिटी आहे, इनिशियल वेलोसिटी, तर त्या इनिशियल वेलोसिटी आपण किती अप्लाय केली त्याच्यामुळे आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळणार आहे. म्हणजे आपण इनिशियल वेलोसिटीवरून हाईट काढू शकतो. इनिशियल वेलोसिटीवरून काय काढू शकतो, हाईट काढू शकतो. तर बघा मित्रांनो, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे, एक रिव्हिजन करूया. 1/2mv². पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण दिलेला आहे, ठीक आहे, gm स्मॉल m अपॉन r. r म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला दिलेला आहे इक्वल टू E1 कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी हे टोटल एनर्जी होईल. मग कायनेटिक एनर्जी आहे 1/2mv² मायनस, आता मायनस काय, कारण जी पोटेन्शियल एनर्जी ती मायनस आहे, ठीक आहे, जी m स्मॉल m अपॉन r, ठीक आहे. हा ही इक्वेशन आपण इथं घेतलेलं आहे. तर हे होईल आपली ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर जे मास असेल पृथ्वीचं, तर तिथूनवर आपण हे एनर्जी वगैरे टोटल एनर्जी काढू शकतो. म्हणजे एखादी वस्तू जर पृथ्वीवर असेल ठेवलेली तर तिची पोटेन्शियल एनर्जी आपण काढू शकतो. इन डेफिनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, म्हणजे पृथ्वीपासून खूप दूर आहे एखादी वस्तू, ठीक आहे, तर तसं काढणार. तर कायनेटिक एनर्जी जे 0 असणार, पोटेन्शियल एनर्जीसुद्धा इन्फिनिटी असणार, आणि कायनेटिक एनर्जीसुद्धा काय असणार, इन्फिनिटी असणार, म्हणजे 0 असणार. म्हणजे 0 असणार, कारण आपण कायनेटिक एनर्जी 0 आहे, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीसुद्धा 0 आहे, आणि दोन्ही एनर्जी 0 असेल तर आपण किती दूर असेल तरी त्याचं आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. पण पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. तिथवर आपल्याला कायनेटिक एनर्जी काढू शकतो, एनर्जी काढू शकतो, आणि टोटल एनर्जीसुद्धा काढू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा लेसन बघितलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, ठीक आहे, तर नक्की तुम्ही आम्हाला विचारू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657332280. त्यानंतर मित्रांनो इथं काही दिलेलं आहे, हे बघूया थोडक्यात. तर वेटलेसनेस इन अ स्पेस, म्हणजे आकाशामध्ये आपण असतो त्यावेळेस आपल्याला वेट जाणवत नाही, असं वाटतं की आपल्याला वेटच नाही. तर असं का होते, तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आपल्या पृथ्वीवर जे आपलं जो मास आहे, ते मास आहे, मासला जर आपण ग्रॅव्हिटीनं मल्टिप्लाय केलं, अस्ट्रेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं, तर काय होईल, वेट होईल. तर त्याच्यामुळे आपल्याला ते वेट जाणवते. पण एखाद्या ग्रहावर गेलो तर तिथलं ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे त्यावर डिपेंड करते की तिथं आपलं वेट किती होणार. म्हणजे मित्रांनो आपलं जे वेट डिपेंड आहे ते ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवर बाकीच्या ग्रहावर गेलो, जर एखाद्या जागी ग्रॅव्हिटी जर 0 आहे, आपण एखाद्या ग्रहावर गेलो तिथं ग्रॅव्हिटी 0 आहे, तिथं तर आपल्याला वेट जाणवणारच नाही, ठीक आहे. कारण आपल्यावर जे वेट जाणवते ते जाणवते कशामुळे, तर ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. तर मित्रांनो हा